हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. ज्ञानपीठ 2056च्या ग्रुपवर एक छान संदेश वाचायला मिळाला. हा खास संदेश आपल्यासाठी. शिकार की शिकारी. कलकत्त्याची मोठी एक नामवंत सर्कस, 150-200 कलावंत, 50 जनावरं आणि या 50 जनावरांमध्ये 10 वाघ. लहानपणापासूनच सर्कशीत वाढलेली. कालांतरानं सर्कस चालेनाशी झाली. कलावंतांना आणि जनावरांना पोषणं सर्कशीच्या मालकांना अशक्यप्राय बनलं. शेवटी त्या 10 वाघांना बंगालच्या जंगलात नेऊन सोडण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणे 10 वाघांना पिंजऱ्यात कोंडून ते पिंजरे ट्रकमध्ये ठेवून वाघांना जंगलात सोडण्यात आलं. 7-8 दिवसानंतर समजलं की 10 पैकी 7 वाघांची जंगली कुत्र्यांनी शिकार करून त्यांना ठार मारलंय. जन्मभर सर्कशीत राहिलेल्या वाघांना पिंजऱ्यात रोज आयतं मांस मिळत गेल्यानं ते शिकार करायचं पार विसरून गेलेले होते. या उलट जंगलात जन्मलेल्या कुत्र्यांना शिकार केल्याशिवाय आपण जगू शकत नाही हे समजल्यामुळं ते उत्कृष्ट शिकारी बनले होते आणि त्यांचं स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांनी चक्क वाघांचीही शिकार केली. आपलंही असंच आहे. स्वतःच्या जगण्याचा आनंद न घेता आयुष्यभर वणवण फिरत राहायचं. माझ्या मुलांना मी बंगला बांधणार, माझी जायदाद त्यांना देणार, धनदौलत, पैसा, अडका सारं जमवून ठेवणार. माझ्या माघारी माझ्या मुलांना कशाचीही कमतरता भासली नाही पाहिजे. मुलं आयुष्यभर आनंदात जगली पाहिजे म्हणून किती हा आटापिटा. खरं तर आपण आपल्या मुलांना सारं आयतं देऊन त्यांना करण्यासाठी काही कामच ठेवत नाही. म्हणजे एक प्रकारे आपण त्यांना सर्कशीतले वाघच बनवत नाही का? या उलट ज्यांना घरी 2 वेळेच्या जेवणाची मारामार असते, अशी गरिबी असलेल्या आणि सर्वसाधारण घरची मुलं स्वबळावर शिकतात, टिकतात आणि आपला संसार उभा करतात. ज्याप्रमाणे जंगली कुत्र्यांना शिकारीशिवाय आपण जगूच शकत नाही याची खात्री पटते आणि तो तरबेज शिकारी बनतो, अगदी त्याचप्रमाणे सर्वसाधारण घरची मुलंही जे करायचं ते मलाच असं म्हणून तन मन धन ओतून अपार कष्ट करून स्वतःचं आयुष्य घडवतात. आयतोबा मात्र कधी ना कधी कोणाची तरी शिकार बनतात. संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती निर्माण करा. आपणच ठरवा. आपण आपल्या मुलांना शिकारी बनवायचंय की शिकार बनवायचंय? यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून. तोपर्यंत मात्र आनंदी रहा.